राष्ट्रीय भूमापन दिवस को लेकर भूमि अभिलेख जिलाध्यक्ष अभय पुष्पा अनंतराव जोशी ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राष्ट्रीय भूमापन दिवस की शुभकामनाएं देते हुए भूमि अभिलेख विभाग के कार्य को सराहा। आगे जोशी ने समय के अनुसार भूमि अभिलेख विभाग में हुए बदलाव पर खुलकर बात की। मी अभय पुष्पा अनंतराव जोशी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नागपूर। सर्वप्रथम सर्वांना आजच्या 10 एप्रिल भूमापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। मित्रांनो, भूमि अभिलेख विभागाचं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे। महाराष्ट्रामध्ये आज जी शांतता आहे ते केवळ जमिनीचा अभिलेख भूमि अभिलेख विभागाने तयार करून ठेवलेला आहे त्यामुळेच आहे। मित्रांनो, भूमि अभिलेख तयार करण्यासाठी जेवढ्या लोकांचे प्रत्यक्ष सीमेवर प्राण गेले नसतील त्याच्यापेक्षा जास्त लोकांचे प्राण जे आहेत तर ते ह्या भूमि अभिलेख तयार करताना झालेले आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे। आज जर बघितलं तर भूमि अभिलेख विभागाचं मोजणी आणि अभिलेख पुरवणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे। म्हणजे भूमि अभिलेख विभागाची जी सुरुवात झाली ती शंकू साखळीच्या मोजणीपासून झाली आणि आज भूमि अभिलेख विभाग जो आहे तो रोअर पर्यंत म्हणजे ज्याला म्हणूया सॅटेलाइटच्या माध्यमातून मोजणीपर्यंत पोहोचलेला आहे। एवढं मोठा बदल जो आहे तो भूमि अभिलेख विभागामध्ये झालेला आहे। त्यासोबतच भूमि अभिलेख विभागामधून ज्या काही सेवा जनतेला उपलब्ध होत आहेत त्या सर्व सेवा ज्या आहेत त्या महाभूमी या पोर्टलच्या माध्यमातून ह्या लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आजच्या दिनानिमित्त मी जनतेला विनंती करतो की आपल्याला भूमि अभिलेख विभागाकडून कोणत्याही प्रकारची नक्कल पाहिजे असेल किंवा मोजणीसाठी अर्ज करायचा असेल किंवा फेरफारासाठी अर्ज करायचा असेल, आपल्या मिळकत पत्रिकेसाठी अर्ज करायचा असेल किंवा आपल्या फेरफार अर्जावर आपल्या मोजणी अर्जावर काय कारवाई भूमि अभिलेख विभागाकडून केली ते सर्व तुम्हाला एका क्लिकवर आपल्या मोबाईलवर देखील आपण बघू शकता। त्यासोबतच मला अत्यंत आनंद होत आहे की माननीय बावनकुळे साहेब यांच्या निर्देशाखाली आपण नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका जो आहे तो प्रथम पथदर्शी प्रकल्प म्हणून पोट हिस्सा मोजणीसाठी निवड केलेला आहे आणि 6 एप्रिल पासून प्रत्यक्ष काम जे आहे ते आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवर जे पोट हिस्से झालेले आहेत त्याची मोजणी केली जाणार आहे आणि त्या मोजणीचा नकाशा जो आहे तर त्या जमिनीच्या अधिकार अभिलेखासोबत जो आहे तो जोडला जाणार आहे। ज्यामुळे आज जर बघितलं तर लोकांना अधिकार अभिलेख वेगळा मिळतो आणि नकाशा वेगळा मिळतो। मात्र हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आपल्याला जमिनीचा नकाशा आणि त्याचा अधिकार अभिलेख जो आहे तो एकत्रित मिळणार आहे। तर आजच्या या 10 एप्रिलच्या भूमापन दिनानिमित्त मी जनतेला परत एकदा आवाहन करतो की जनतेने भूमि अभिलेख विभागाच्या महाभूमी पोर्टलवर जाऊन या सर्व सेवांचा जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्यावा। परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की विशेष रिपोर्ट नागपुर।